जिल्ह्याचा निकाल पाहता किंवा अकलूजचा निकाल पाहता माजी आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील यांचा नैतिक अधिकार उरतो का राहण्याचा? नाही, त्यांनी तर ह्या जिल्ह्यामध्ये पाऊल टाकू नये अशा पद्धतीचा जनाधार या जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळींनी दिलेला आहे. आणि आम्हाला अशा पद्धतीचा जो पालकमंत्री आहे, जो ह्याच्या अगोदर अनेक पालकमंत्री बघितले, बर्ने मामा होते, राधाकृष्ण विखे पाटील होते, अवेळशे पाटील होते, अनेक झाले. पण इतका चित्रविचित्र नागडा पालकमंत्रीच कुणी बघितला नाही. म्हणजे कुणी तर बघितला होता तिकडं नागडा, पण ह्या जिल्ह्यानं पहिल्यांदा बघितला. हिथं कुणी नागडा बघितला नव्हता ह्या जिल्ह्याला. म्हणजे त्यानं या निवडणुकीच्या माध्यमातून जसा अफजल खानाचा कोथळा या जनतेनं म्हणजे त्यावेळी छत्रपतीने काढला, तसा जनतेने याचा कोथळा बाहेर काढला. ही अवस्था झाली. इतका नंगानाच केला. नंगानाच म्हणजे नागडा म्हणजे नंगानाच. एक तर या पालकमंत्र्याला 10 दिवससुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये ठेवणार नाही. आणि ठेवलं तर मात्र ह्या भारतीय जनता पार्टीची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. हे ठरलेलं आहे. काहीतरी आशा आहे. आणि या तालुक्यामध्ये सुद्धा योग्यतेचे उमेदवार निवडणं, जिल्ह्यामध्ये सुद्धा योग्य माणसांना संधी देणं, जनमानसातल्या माणसाला त्या ठिकाणी बसवणं, या सगळ्या गोष्टीवरती त्याचाही रिझल्ट अवलंबून असतो. म्हणून जे हे चर्चा करत होते EVM झाकण्यासाठी लाडकी बहीण, कुठे गेली आता पंढरपूरमध्ये लाडकी बहीण आमची? कुठे गेली आमच्या संगमनेरमध्ये लाडकी? कुठे गेली सांगोल्यामध्ये? तुम्ही जे चर्चा करत होता आणि त्याच्यावरती लाडकी बहीण ही भावाच्याच बाजूला उभी असते. त्याला 5,000 रुपये करा. आमची मागणी आहे, आमचा पाठिंबा आहे. लाडक्या बहिणीला 5,000 रुपये दिले पाहिजेत आणि द्या. माजी आमदाराचं जे अकलूजमध्ये घराचं काम चालू असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, ते त्यांनी थांबवावं का चालू ठेवावं? नाही, त्याच्यासाठी त्याला इथून 100 वर्ष इथं राहायला पाहिजे. तर त्याला ग्रामपंचायत सदस्यही नव्हता. त्याला टप्प्याटप्प्यानं माझी 40 वर्ष गेली. आता त्याची सुरुवात ज्या वेळेला त्यानं ही ग्रामपंचायत सदस्यापासून करावी लागेल. आणि ती इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून कुणी निवडून देणार नाही. त्याच्याकडे पैसा आहे, वसुली आहे, सगळ्या प्रकारचं हे आहे. अधिकाऱ्यांची लूट आहे, प्रशासनाची लूट आहे, लोकांची लूट आहे, जनतेची लूट आहे. कामातनं कॉन्ट्रॅक्टर टेंडरमधून पैसा आहे. या माध्यमातून तो चंद्रावरही घर बांधेल. पण ग्रामपंचायत सदस्य त्यानं व्हावं. आणि त्याच्यासाठी मी त्याला एक 20 वर्षाची मुदत देतो. 20 वर्षामध्ये व्हावं. आमदारकी जर लंबी बात आहे, त्याच्या 3 पिढ्या पुढची, ग्रामपंचायत सदस्य व्हावं. कारण ग्रामपंचायत सदस्य होणं हे दुसऱ्याला उभा करणे इतकं सोपं नसतंय. याचा अर्थ पुढच्या विधानसभेला माझ्या आमदारांनी निवडणुकीला उभं राहू नये असं म्हणायचं नाही. माझं मत आहे त्याला त्यानं 50 वेळा राहावं. का राहू नये? पण ग्रामपंचायतीपासून त्याला सुरुवात, त्याला आमदार व्हायचं असेल तर कुणीतरी केल्यानंतर तो आमदार असू शकत नाही. त्याला आमदारकी काय असते, जनता काय असते, काम कसं करावं लागतं, लोकांच्या पायामध्ये कसं बसावं लागतं, ह्याचं जे वर थुतार करून दात काढणारा रामा का दात नसलेला रामा, ह्यात लोकांनी दात काढले त्याचं काय त्याला म्हणते ती तसला रामा. तर ह्याला म्हणजे दात काढणारा रामा या पिक्चरवरती तो कधीही ग्रामपंचायतीचा सदस्य होऊ शकत नाही. आमदारकी होणं किंवा हे होणं फार लांबची गोष्ट आहे. त्यासाठी फार तळातून जावं लागणार आहे. माझं म्हणणं काय, ज्याच्यामध्ये कर्तबगारी नाही आहे, ज्याचं सगळं काय संपलेलं आहे, ती माणसं मग कुणीही असू द्या. मी सांगितलं की पाठीमागे जिल्ह्यामधली गेलेली, काली गेलेली, अजूनही कुणी जी जात आहे, जनाधार त्यांच्याबरोबर जात नाही. आणि हेच चित्र जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसलेलं आहे की जनाधार कोणत्याही परिस्थितीमध्ये जात नाही. म्हणून तुम्ही कुठं गेला, तुमचं अस्तित्व जिवंत असणं आणि तुमचं सगळं काय संपलेलं असणं,
पक्षांतर म्हणजे तुमचं सगळं काय संपलेलं आहे. आता इथं उरलं काहीच नाही. गाडून टाकणं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीनं गाडलं जातं. म्हणजे भल्याभल्यानं अशोक चव्हाणासारख्यानं हे कुठं यांची गिनती त्या पुस्तकात बी नाव यायचं नाही भारतीय जनता पार्टीच्या. आणि हे कशासाठी असतात, हे वापरण्यासाठी असतात. यांचा जी क्रीम भाजपा आहे ही या लोकांना वापरण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करते. याच्यापेक्षा दुसरं काय. मतदारांविषयी काय सांगता? सोलापूर जिल्ह्यातील असतील, अकलूजमधील असतील, काय तुमचं शेवटचं त्यांना संदेश असेल? नाही, जी लढाई केली या बहादर मतदारांनी, या पालकमंत्र्याचे 300 कोटी रुपये गरजेचे होते ते हडप केले, ते केले, पण निकाल जो दिला तो पालकमंत्र्याला चपराक आहे. या जिल्ह्याला तोंड कधी म्हणजे हा पालकमंत्री त्याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल असेल तर तोंड दाखवणार नाही अशा पद्धतीची. म्हणजे एका कालात नाही, दोन्ही कालामध्ये सणकवलेले आहेत. 8 जागा, ज्याही 8 जागांचं त्यांच्याकडं पालकत्व होतं त्या 8च्या जागा. आणि मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं हे बहादर जनता लढणार. याचं 300 कोटी काय, अजून पुढच्या वेळेला 600 कोटी आणलं तरीही घेणार, कारण पैसा आपला आहे. हा बेईमानीने मिळवलेला आहे, भ्रष्टाचाराने मिळवलेला आहे. ह्यांच्या घरामध्ये तो पडून होता. तो गोरगरिबाच्या झोपडीमध्ये जाणं गरजेचं होतं आणि तो गेलेला आहे. आणि त्या माणसानं निश्चितपणानं तुम्ही पालकमंत्री म्हणून कसं वागावं याचं या ठिकाणी तुम्हाला एक संदेश दिलेला आहे. आणि तुम्ही नाही शिकला तर मात्र पुढच्या वेळेला आपण पुन्हा भेटू, त्यावेळेला पुन्हा सांगू. एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगणं योग्य नाही. धन्यवाद. थँक्यू.